नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची. अर्थातच हा जो विषय आहे, हा विषय जी शिक्षक भरती आहे, जी पवित्र पोर्टलच्या मार्फत होते, त्याविषयी आहे. मी या अगोदर बरेचसे व्हिडिओ शिक्षक भरतीवर युट्यूबवर टाकलेले आहेत आणि आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी ते बघितले सुद्धा आणि चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स त्यांनी मला दिलेला आहे. त्याबद्दल सर्व जे माझे आदरणीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. धन्यवाद देत असतानाच माझं दुसरं कर्तव्य असं आहे की त्यांनी कमेंट्स मध्ये काही प्रश्न मला विचारलेले आहेत, तर त्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे आणि ते उत्तर मी आज देणार आहे. अर्थातच मित्र, प्रश्न कोणते असतात तर माझे TAIT चे जे काही गुण आहेत ते एवढे एवढे आहेत. त्याच्यानंतर पेपर फर्स्ट पेपर सेकंड पास आउट आहे. त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ते लिहितात आणि माझं सिलेक्शन झेडपीला होईल का, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये होईल का, अशा प्रकारच्या ज्या काही कमेंट्स आहेत सर्वात जास्त माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या मला आलेल्या आहेत. तर मित्र, या कमेंट्सला उत्तर द्यायचं म्हणजे काहीतरी तिथं रिप्लाय देऊन टाकायचा आणि मोकळं व्हायचं असा एक माझा स्वभाव नाही. आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीला उत्तर देतो त्याला कुठला तरी टेक्निकल आधार असला पाहिजे. मग टेक्निकल आधार कुठला, तर आता आपण एक ऍप घेतलेला आहे आणि त्या ऍप मध्ये हे जे जेवढे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत त्यांचे स्कोर टाकू आपण. त्यांचा शैक्षणिक व्यावसायिक पात्रता असेल तर फारच उत्तम, ती सुद्धा तिथं आपल्याला टाकता येते. त्यांचा विषय सुद्धा टाकता येते. त्यांचा प्रवर्ग कोणता आहे तो सुद्धा त्या ऍप मध्ये टाकता येतो. त्यांना समांतर आरक्षण असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकता येते आणि आपल्याला नंतर रिझल्ट येतो त्याचा की यांना झेडपी म्हणजे स्थानिक स्वराज्य अंतर्गत ज्या काही शाळा आहेत त्यामधली शाळा मिळू शकते की खासगी अनुदान प्राप्त शाळा मिळू शकते, ती 100% किंवा टप्पा अनुदानावरील. तर हे जे ऍप आहे ते ऍप मी इथं शेअर करतो. बघा, हे ते ऍप आहे ज्याला आपण या स्क्रीनवर सध्या घेतलेलं आहे. सर्वप्रथम हे ऍप तयार करण्यासाठी म्हणजे याचा जो अल्गोरिदम आपण तयार करतो त्याच्यासाठी आपण बेस लागते कुठल्याही गोष्टीला. तर बेस जे शिक्षक भरती 2017 आणि 2022चा आपण घेऊ, कारण बाकी तर तुम्हाला करेक्ट अँसर तर पवित्र पोर्टलच देणार आहे. याचा उपयोग फक्त आपल्याला रणनीती प्राधान्यक्रम देण्यासाठी आपण कशा प्रकारची रणनीती ठरवायची त्याचा एक हा पूर्व अभ्यास आहे, एवढाच याचा उपयोग आहे. आणि हे नियर अबाउट असते, इक्वल्स टू नसते. इक्वल्स टू च उत्तर म्हणजे एकदम करेक्ट उत्तर तुम्हाला पवित्र पोर्टल, हे बाकी तेवढंच खरं आहे. तर हा जो ऍप आपण तयार केलेला आहे या ऍप विषयीची थोडीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या आपल्या शिक्षक आपले बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी जे कमेंट्स केलेले आहेत त्यांनी विचारलेलं आहे त्यांचा आपण TAIT स्कोर याच्यामध्ये टाकू आणि त्यांना काय उत्तर मिळते, हे जे ऍप आहे त्यांना काय उत्तर देते ते आपल्याला आज बघायचं आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा जेव्हा तुम्ही आता व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा त्यामध्येही जर तुम्ही काही कमेंट्स केल्या, कमेंट्स करत असताना त्यामध्ये तुमचा TAIT स्कोर टाका, तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता टाका, त्याच्यानंतर तुमचा विषय टाका. हे सर्व जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार नाही, तुमचा प्रवर्ग टाकायचा आहे, तुम्हाला समांतर आरक्षण आहे का ते पण टाकायचं आहे. तर हे जेवढं याच्यामध्ये आपण जास्तीची माहिती भरू तेवढं उत्तर आपल्याला जवळजवळ हे करेक्ट देण्याचे प्रयत्न करते, असा एक माझा याविषयीचा अनुभव आहे. मित्र, तुमचा वेगळा असू शकतो, हा माझा अनुभव आहे.
बघा, पवित्र पोर्टल, महा एस्टिमेटर 2025, शिक्षक पद निवड लाईव्ह विश्लेषण केंद्र आहे. याच्यामध्ये नोंदणीकृत उमेदवार आहेत, ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, ते आहेत 1,70,000 जवळपास. आणि या उमेदवारांचा इकडे जे आपण संख्या घेतो ना, त्या संख्येचाच या एस्टिमेटरवर परिणाम होते. 1,70,000 यांचा याच्यावर काही परिणाम हो. त्याच्यामधल्याच शिक्षक उमेदवार जे आहेत ते या 13,000 येणार आहेत. ह्या अंदाजे जागा मी घेतलेल्या आहेत, ते लक्षात घ्या. माझी इच्छा आहे की जागा 20,000 आल्या पाहिजेत, 25,000 आल्या पाहिजेत, काही प्रश्नच येत नाही. जेवढे जास्त जागा येतील तेवढे माझे शिक्षक बंधू आणि भगिनी यांना ते रुजू होतील, त्यांना चांगला जॉब मिळेल, ही माझी सुद्धा अपेक्षा आहे. त्यामुळे मी आकडा फक्त एक ऍझम्पशन म्हणून धरतोय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आता बरेचसे शिक्षक उमेदवार हे विचारतात, सर पवित्र पोर्टलवर जाहिरातीच आला नाही, मग तुम्हाला आकडा कुठून माहित झाला? सगळं गृहीत धरलेलं आहे. जे काही मीडियामध्ये येते, काही ऑफिसचे लोक भेटतात, ते सांगतात, त्यावरून आपण हे गृहीत धरलेलं आहे. पुढे आपण अध्यापनाचा गट घेतलेला आहे. याच्यामध्ये मी गट इन्क्लूड केले आहेत बघा, 1 ते 5 प्राथमिक, 6 ते 8 उच्च प्राथमिक, 9 ते 10 माध्यमिक, वर्ग 11 ते 12 उच्च माध्यमिक, एवढे गट मी याच्यामध्ये ऍड केले. तुम्ही जर कमेंट्स मध्ये गट जर टाकला तर आणखी मला तुमचं परफेक्ट म्हणजे जवळपास नियर अबाउट जवळपास येईल असं उत्तर देता येते. इक्वल्स टू उत्तर देता येत नाही, मी अगोदर स्पष्ट सांगतो. त्याच्यानंतर इथं आपण विषय टाकलेले आहेत. आता इथं 1 ते 5 असेल तर सर्व विषय येतील. आपण जर हा गट बदलला, वर्ग 6 ते 8 जर घेतला तर याच्यामध्ये विषय गणित आणि विज्ञान, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, समाजशास्त्र असे वेगवेगळे विषय येतात. त्यामुळे तुम्ही कमेंट्स मध्ये जर तुमचा विषय टाकला तर अतिउत्तम होईल. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सगळे प्रवर्ग घेतलेले आहेत. याच्यामध्ये खुल्या प्रवर्गापासून इतर मागासवर्ग, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, जे काय असेल ते सर्व जे आरक्षण आहे ते याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे. या कॉलम मध्ये तुम्ही बघितलं तर समांतर आरक्षणाचा कॉलम आहे. महिलांसाठी 30% आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, माजी सैनिक आहेत, त्यांचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि पुढे आपण जर याच्यामध्ये गेलो तर इथं उमेदवाराचे आपल्याला TAIT चे गुण नोंदवायचे आहेत. आणि TAIT चे गुण नोंदवल्यानंतर या निकालावर जर आपण क्लिक केलं तर मग तुम्हाला कुठली शाळा मिळू शकते. इकडे खाली दिसेल तुम्हाला लेफ्ट साइडला स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था, याच्यापैकी तुम्हाला कुठली शाळा मिळू शकते अंदाजे, ते हे जे आहे हे लाईव्ह एस्टिमेटर तुम्हाला सांगतील. तर मी आज काही ज्या आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी ज्या याच्यामध्ये कमेंट्स केलेल्या आहेत त्यांची माहिती घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मोबाईलमध्ये बऱ्याचशा याच्या अगोदर जे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्याच्यावर बघा अशा प्रकारच्या मला बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत. आणि ह्या ज्या कमेंट्स आहेत याच्यामध्ये काही आपले शिक्षक बांधव आहेत, त्यांनी फक्त स्कोअर टाकलेला आहे, कोणी विषय पण टाकलेला आहे, कोणी प्रवर्ग पण टाकलेला आहे. पण सर्वच गोष्टी याच्यामध्ये ज्या आहेत त्या जर टाकल्या तुम्ही तर रिझल्टची जी प्रोबॅबिलिटी आहे ती चांगल्या प्रकारे वाढू शकते. अन्यथा मग तो रिझल्ट फार असा आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. म्हणून आज जे काही शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी जर काही कमेंट्स करतील तर माझी त्यांना विनंती राहील, तुमचा TAITचा स्कोर टाका, तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता टाका, तुम्हाला कोणता गट पाहिजे, 1 ते 5 पाहिजे, 6 ते 8 पाहिजे, 9 ते 10 पाहिजे, 11 ते 12 पाहिजे, हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर कमेंट्स मध्ये नमूद करायचं आहे. तुमचा विषय कोणता आहे ते सुद्धा नमूद करायचं आहे, तुमचा प्रवर्ग कोणता आहे ते सुद्धा नमूद करायचं आहे. तुम्ही जर तुम्हाला समांतर आरक्षण, महिला समांतर आरक्षण वगैरे आहे का, तुम्ही काही म्हणजे दिव्यांग मध्ये येता का, कोणी प्रकल्पग्रस्त मध्ये, भूकंपग्रस्त मध्ये येते का, सर्व जर तुम्ही नमूद केलं तर याची प्रोबॅबिलिटी मित्र वाढते. अन्यथा ती असं फार काही आपल्याला अॅक्युरेट सांगता येत नाही. बघा, मला एक अशी कमेंट्स आलेली याच्यामध्ये की 137 आहे, त्या माझ्या महिला भगिनी आहेत, शिक्षक उमेदवार, त्यांनी TAITचा स्कोअर सांगितलेला आहे 137. NTC पेपर फर्स्ट आणि सेकंड आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझं झेडपीला होईल का. तर बघू आपण त्यांचं आता
म्हणजे फर्स्ट आणि सेकंड त्यांनी सांगितलेलं माझा पेपर क्लिअर आहे. म्हणजे असं मला दिसतंय की आता त्यांचं आपण असं ऍझ्युम करू सुरुवातीला की फर्स्ट पेपर आहे, तर त्यांनी असं लिहिलं नाही, गट नाही लिहिला. तर आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सुद्धा त्यांनी लिहिलेली नाही आहे. तर मी असं गृहीत धरतोय की त्यांनी जर फर्स्ट पेपर दिलेला आहे तर 1 ते 5 आपण असं गृहीत धरू इथं. हा 1 ते 5 प्राथमिकचा त्यांचा गट आहे असं मी गृहीत धरतो. त्याच्यानंतर आता 1 ते 5 असल्यामुळे ऑल सब्जेक्ट आपल्याला इथं घ्यावे लागतील. प्राथमिकचा गट घेतलाय आपण. 1 ते 5 आहे तर सर्व विषय येतात त्यांना शिकवायचे असतात. त्यांनी असं सांगितलंय की त्यांचा जो प्रवर्ग आहे तो NTC आहे. हा आपण NTC घेतलेला आहे आणि महिला सांगितलेल्या आहे, त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये 30% आरक्षण आहे. आणि त्यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअर त्यांनी मला सांगितलेला आहे, तो आहे 137. तो स्कोअर मी इथं नमूद करतो 137 असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आता यांचा आपल्याला निकाल पाहायचा आहे. या निकालाचं जे समोर हा सिम्बॉल आहे यावर मी क्लिक करतो आणि त्यांना झेडपीची शाळा, त्यांचा प्रश्न आहे की मला झेडपीला मला काही चान्स आहे का. तर आपल्याला दोन्ही बघायचं आहे. त्यांना झेडपीला नसेल तर मग अनुदान प्राप्त, आणि झेडपीला असेल तर अनुदान प्राप्त मध्ये ते 100% आहेत. बघा हे निकाल पाहू आता आपण. निकालाच्या चिन्हावर मी क्लिक केलंय आणि आता आपल्याला खाली निकाल मिळते आहे. इथं हा निकाल आलेला आहे. या निकालामध्ये डाव्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था घेतलाय मी आणि उजव्या बाजूला खाजगी शैक्षणिक संस्था घेतलेला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इकडे जर तुम्ही डाव्या बाजूला बघितलं तर जिल्हा परिषद, मनपा, नपा आणि मुलाखती विना आहेत ह्या सर्व. तर तो काय म्हणते हे सॉफ्टवेअर की ह्या ज्या आमच्या भगिनी आहेत NTC मधल्या, त्यांचा TAIT चा स्कोर 137 आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये आहे त्या. 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. कागदपत्र तयार ठेवा. कारण मुलाखती विना जेव्हा सिलेक्शन होते तेव्हा डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला रुजू तिथं व्हावं, तुम्हाला ऑर्डर मिळते. ऑर्डर घेऊन तुम्हाला संबंधित शाळेमध्ये जाऊन तो रुजू अहवाल तुम्हाला लिहून द्यावा लागतो. त्यानंतर आता जर यांचं जिल्हा परिषदला होते तर खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये तर 100% एकाच 3 या प्रमाणात यांचं नाव जाऊ शकतो. लक्षात घ्या. अनुदानित टप्पा म्हणजे अनुदानित टप्पा अनुदान 100% अनुदानित फिक्स आहे यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमचं नाव 100% अनुदानित मध्ये जाईल. फक्त आता निवड ती संस्था करणार आहे, कारण तिथं गुण बघितले जातात. तुमचे TAIT चे गुण, त्याच्यानंतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, मुलाखत आणि अध्यापन कौशल्य हे सगळं तिथं जाऊन बघावं लागेल आणि त्यानंतरच तिथं तुमचं सिलेक्शन होते. पण एकाच 3 या प्रमाणात खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये यांचं नाव निवड यादीमध्ये 100% जाते. तर असं आपण यांचे बघितलेलं आहे. पुढे आपल्याला जी दुसरी कमेंट आलेली आहे ते आहेत, सर मला TAIT 2025 मध्ये 128 मार्क्स आहेत. पेपर फर्स्ट त्यांचा क्लिअर आहे आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की झेडपी 1 ते 5 ला काही चान्स आहे का. तर यांनी याच्यामध्ये प्रवर्ग नमूद केला नाही. त्यामुळे आता मी यांना ओपन कॅटेगरीमध्येच मला आता यांना घ्यावं लागणार आहे. त्यांनी 1 ते 5 म्हटलेलं आहे, 1 ते 5 घेतलाय आपण, सर्व विषय येतील. आता यांनी इथं प्रवर्ग दिला नाही, त्यामुळे आपण यांना मी आता खुल्या प्रवर्गामध्ये टाकतोय, ओपन मध्ये. आणि त्यासोबतच यांनी यांना समांतर आरक्षण आहे का हे सुद्धा त्यांनी नमूद केलेलं नाही. त्यामुळे आता इथं आपल्याला यांना सर्वसाधारण प्युअर मध्ये टाकावं लागेल, याला नन करावं लागेल. आणि यांनी तो यांच्या TAIT चा स्कोअर दिलेला आहे मला, तो मी इथं नमूद करतोय. यांनी जो स्कोअर दिलेला आहे मला, हे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी 128 दिलेला आहे. 128 128 दिलेला आहे. तर आता यांचा आपण निकाल बघूया, काय यांचा निकाल मिळतो. हा निकाल वर मी आता क्लिक केलाय आणि आता आपल्याला यांचा निकाल पाहायचा आहे. बघा लेफ्ट साइड त्यांनी क्रॉस मारलेला आहे, रेड केलेला आहे त्यांनी. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था 128 गुण आहेत त्यांना. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद मुलाखत विना कठीण आहे. तो चान्स आहे म्हणजे त्यांची जी प्रोबॅबिलिटी आहे सिलेक्शनची फारच
कमी आहे असं त्यांनी स्पष्ट याच्यामध्ये दिलेलं आहे. मग आता पुढे पर्याय जो आहे तो पुढचे प्राधान्यक्रम जे आपल्याला मुलाखतीसह 50 येतात ते राईट साईडला आहे. खाजगी शैक्षणिक संस्था अनुदानित, टप्पा अनुदानित दोन्ही घेतलेले आहेत आपण 20%, 40%, 80% ज्या असतात 60%. तर मुलाखतीसाठी संधी शक्य 20% ते 40% टप्पा अनुदानित किंवा विना अनुदानित मध्ये मुलाखतीला बोलावलं जाऊ शकतं. म्हणजे यांना ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे त्यामध्ये एकाच तीन या प्रमाणात यांचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते असं मी सांगत नाही. हा जो आपला अल्गोरिदम आहे की जे आपलं ऍप आहे हे ऍप मित्र आपल्याला सांगते. पुढे जे आहे पुढचं घ्यायचंय आपल्याला पुढचे जे आपले शिक्षक उमेदवार आदरणीय शिक्षक उमेदवार बांधव आहेत त्यांनी मला असं लिहिलेलं आहे की TAIT स्कोअर 130 आहे, शेड्यूल कास्ट आहे, त्याच्यानंतर महिला आरक्षण आहे, MA BEd आहे आणि TETचे बोथ पेपर त्यांनी पास केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता माझं यांना वैयक्तिक सजेशन हे राहील की तुम्ही MA BEd असल्यामुळे तुम्ही जर इथं तुमचा विषय नमूद केला असता तर मला आणखी फार सोपं झालं असतं तुम्हाला सांगायसाठी. तरीही काही हरकत नाही. आपण बघूया यांना MA BEd असल्यामुळे म्हणजे हे PG प्लस BEd आहेत. तर आपण असं करूया यांना कनिष्ठ महाविद्यालयासाठी यांचा हे घेणार आहे म्हणजे गट घेणार आहे आणि MA BEd असल्यामुळे आता यांनी विषय न लिहिल्यामुळे मी भाषा लँग्वेज त्यांचा विषय आहे असं गृहीत धरतो. आणि पुढे त्यांनी दिलेलं आहे की ते त्यांची जी कॅटेगरी आहे मित्र ते कॅटेगरी त्यांनी SC कॅटेगरी सांगितलेली आहे. तर आपण इथं SC कॅटेगरी घेऊ. ह्या महिला भगिनी आहेत त्यामुळे यांच्याकडे नॉन क्रिमिनल असेलच त्यामुळे 30% आरक्षणामध्ये येतात असं इथं मी गृहीत धरतो. आणि मला यांनी दिलेलं आहे की यांचा जो स्कोअर आहे तो 130 त्यांनी दिलेला आहे, 130 हा त्यांनी स्कोअर दिलेला आहे. तर ह्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत यांचा आपल्याला आता निकाल बघायचा आहे. यांचा निकाल पाहू. या निकालावर मी क्लिक करतो आणि आता यांचा निकाल काय आला तो आपण बघूया. असं दिसते आपल्याला दोन्ही साईडला ग्रीन आहे. रेड असेल तर मग तो धोक्याचा सिम्बॉल असतो. दोन्ही साईडला ग्रीन असल्यामुळे ह्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत ज्या SC कॅटेगरीच्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झेडपीच्या शाळेमध्ये जे काही कनिष्ठ महाविद्यालय असतील आणि त्यांचा जर भाषा विषय असेल तर ते अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये आहेत. 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्याचं असं म्हणणं आहे कागदपत्र रेडी ठेवा. त्यांना जर खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जायचं असेल एकाच तीन या प्रमाणात त्यांची निवड यादीमध्ये नाव येऊ शकते कारण 100% अनुदानित फिक्स आहे म्हणतात. पसंतीक्रम योग्य दिल्यास उत्तम अनुदानित शाळेत सहज निवड होऊ शकते. हे तुम्ही योग्य पसंतीक्रम दिला तर एकाच तीन या प्रमाणात या यादीमध्ये तुमचं नाव सहज येऊ शकते आणि तुम्ही तिथं संस्थेच्या कार्यालयात गेल्यानंतर मग तिथं मुलाखतीवर तुमचं जे सिलेक्शन आहे तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता तुम्ही प्रावीण्य प्राप्त आहे की नाही कशामध्ये आहे त्याचे गुण त्यानंतर या TAIT चे गुण याच्यामध्ये आपल्याला 75% ऍड करायचे आहेत आणि त्याच्यावरून तुमचं सिलेक्शन निश्चित होते आहे. तर हे घेतलेलं आहे आपण. ह्या ज्या ताई आहेत आमच्या त्यांचं आपण बघितलेलं आहे की त्यांची जी प्रोबॅबिलिटी आहे ते काय आहे ते आपण इथं बघितलेले आहे. पुढे आपल्याला आणखी काही हे आलेले आहेत बघा. 136 OBC महिला भगिनी आहेत, बोथ पेपर पास आहेत. त्यानंतर BEd DTEd आहेत, मराठी त्यांचा विषय आहे आणि त्यांनी मला असं विचारलं आहे की सर 6 ते 8 किंवा 1 ते 5 ला त्यांचं सिलेक्शन होईल. तर बघूया आपण त्यांना 6 ते 8 साठी कारण विषयानुसार सिलेक्शन होते आहे. 6 ते 8 त्यांचा जो विषय आहे तो मराठी आहे त्यामुळे आपल्याला इथं मराठी विषय सिलेक्ट करावा लागणार आहे.
त्यांनी त्यांचा प्रवर्ग दिलेला आहे, ओबीसी आहे. इथं आपण ओबीसी प्रवर्ग घेऊ या ताईंचा. ओबीसी प्रवर्ग घ्यावा लागणार आहे आपल्याला. इथं वर आहे तर मागास वर्ग हा ओबीसी प्रवर्ग घेतला. त्याच्यानंतर ह्या महिला भगिनी आहेत एक उमेदवार, तर यांना महिलांचं आरक्षण घेतलं आपण 30%. आणि यांनी यांचा स्कोअर सांगितलेला आहे 136, 136 गुण TAIT मध्ये त्यांना आहे. मग आता यांच्या सिलेक्शनचा चान्स 6 ते 8 ला काय आहे, आपलं जे हे लाईव्ह इस्टिमेटर आहे काय सांगते ते आपण बघूया. आता आपल्याला निकाल बघायचा आहे. बघा दोन्ही साईडला यांना ग्रीन जे आहे तो सिग्नल मिळालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद मुलाखती विना अत्यंत सुरक्षित आहेत, ह्या सेफ झोन मध्ये आहेत. 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. कागदपत्र तयार ठेवा. आता तुमचं जर झेडपी मध्ये सिलेक्शन होते तर तुमचं खाजगी शैक्षणिक संस्थेच्या निवड यादीमध्ये सुद्धा नाव जाते. जर ते प्राधान्यक्रम भरले तर त्या निवड यादीमध्ये सुद्धा तुमचं एकाच 3 या प्रमाणामध्ये नाव राहणार आहे. त्यामुळे त्यांनी असं तुम्हाला सूचित केलेलं आहे की 100% अनुदानित तुमचं फिक्स आहे. पसंतीक्रम योग्य दिल्यास उत्तम अनुदानित शाळा तुम्हाला सहज मिळू शकते. असं या ज्या ताई आहेत ज्यांनी आपल्याला कमेंट्स केलेला आहे त्या कमेंट्स वरून, या मोबाईलमध्ये ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या मी घेतोय आणि त्याच्यावरून आपण त्यांचा हा जो सिलेक्शनची जी प्रोबॅबिलिटी आहे ते आपण सांगितलेली आहे. पुढचं आपल्याला याच्यामध्ये जे काही कमेंट्स आलेली आहे ती आता पुढे आपण घेणार आहे. हे जे आहेत कुठले आपले शिक्षक उमेदवार त्यांनी असं सांगितलं की TAIT 126 आहेत, मॅथ अँड सायन्स त्यांचा सब्जेक्ट आहे, ओबीसी मध्ये आहेत. आणि कुठं त्यांचं असं म्हणणं आहे माझं दोन्हीकडे मला चालते, झेडपीला होईल का किंवा विदाऊट मध्ये सुद्धा होईल. तर आपण याची प्रोबॅबिलिटी आता चेक करणार आहे. कारण हे जर आता याच्यामध्ये यांनी असं दिलेलं आहे की हे मॅथ आणि सायन्स आहेत तर हे BSc असावेत असं माझं हे आहे. म्हणजे मी असं अजून करतो कारण यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता लिहिलेली नाही आहे. तर BSc जर असतील तर आपण 9 ते 10चा जो गट आहे तो घेऊ. आपण उच्च गट केव्हाही विचार करावा असं माझं मत आहे. त्याच्यानंतर मॅथ म्हणजे इथं गणित आणि मॅथमॅटिक्स हा त्यांचा विषय आहे. यांचा जो प्रवर्ग तो त्यांनी ओबीसी सांगितलेला आहे. यांना हे सर्वसाधारण उमेदवार आहेत आणि यांनी सांगितलेलं आहे की माझा जो TAITचा स्कोअर आहे तो 126 आहे. तर इथं आपण 126 टाकणार आहे आणि यांचा आता आपल्याला निकाल मित्र बघायचा आहे. यांचा काय निकाल येते. तर हे जे 126 आहेत हे या झेडपी साठी सुद्धा सेफ झोन मध्ये आहेत. आणि इकडे 100% अनुदान या साईडला सुद्धा जर झेडपीला सेफ आहे तर 100% अनुदान प्राप्त शाळेमध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये त्यांचं नाव जाते. मी सिलेक्शन नाही सांगत कारण सिलेक्शन मुलाखतीवर आहे. मुलाखतीचे गुण हे सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत घ्यावे लागतात. त्यामुळे निवड यादीमध्ये त्यांचं नाव जाऊ शकते. तर असा यांची जे सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ते आपण इथं नमूद केलेली आहे. त्यानंतर जी कमेंट्स पुढची आपल्याला आलेली आहे ते आहेत पुन्हा 126च आहे त्यांचा स्कोअर. त्यांचं DTED झालेलं आहे, इंग्लिश मीडियम आहे आणि BA BEd सुद्धा आहे. तर आपण असं करू, हे माध्यमिक साठीच आहे. BA BEd आहे त्यांचा विषय इंग्रजी आहे, हा इंग्रजी विषय इथं घेतोय मी. त्याच्यानंतर यांनी जो प्रवर्ग याच्यामध्ये नमूद केला तो SC BC घेतलेला आहे. तर
SEBC प्रवर्ग आपल्याला घ्यायचा आहे. SBC, विजे, EWS. तर माझ्या सॉफ्टवेअरमध्ये SEBC प्रवर्ग आलेला नाही आहे, त्यामुळे मी सेमच आरक्षण आहे यांना EWS मध्ये घेतोय आणि यांचा स्कोअर 126 आहे. तर यांचा जो झोन आहे तो आपल्याला बघायचा आहे. हे अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये झेडपी साठी सुद्धा आहेत आणि 100% अनुदानमध्ये तर काही प्रश्नच. पुढे आपल्याला ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला हे करायचं आहे. तर मला TAIT 131 आहेत, सायन्स मॅथ आहे आणि त्यांचा CTET 2 पास आहे, पण यांनी प्रवर्ग लिहिलेला नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला यांना ओपन मध्ये टाकावं लागेल, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की 2 पास असल्यामुळे यांचा जो गट घेतो मी तो 6 ते 8 उच्च प्राथमिक सायन्स त्यांचा विषय आहे. त्याच्यानंतर यांनी प्रवर्ग दिलेला नाही, त्यामुळे यांना आपल्याला खुल्या प्रवर्गामध्ये घ्यावं लागणार आहे. खुला प्रवर्ग सर्वसाधारण प्युअर आहेत. त्याच्यानंतर यांचे जे मार्क्स आहेत ते 131 आहेत. इथं आपल्याला 131 यांचे मार्क्स टाकायचे आहेत आणि आता यांचा निकाल आपल्याला बघायचा आहे. आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे काय निकाल देते ते बघा. बघा, यांनी खुला प्रवर्ग असल्यामुळे यांचा इकडे तर मध्यम शक्यता आहे, ते बॉर्डर लाईनवर आहेत, पण अनुदान प्राप्त मध्ये यांचं एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये 60% तर 100% ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये यांचं नाव एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये येऊ. हा याचा जो प्रोबॅबिलिटीचा चान्स आहे तो इथं आपण घेतलेला आहे. आता आपल्याला पुढं आणखी काही कमेंट्स आहेत. ह्या ज्या ताई आहेत यांचं NTD आहेत, MSc BEd आहेत. त्याच्यानंतर पेपर 2 त्या पास आहेत आणि त्यांची असं इच्छा आहे की मी कुठेही जॉब करायला तयार आहे, त्यांनी असं सांगितलेलं. यांचे TAIT चे स्कोअर जो आहे तो 100 आहे. तर MSc BEd सायन्स किंवा आपण म्हणजेच यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार यांचा गट जो येईल तो 11-12 येतोय. विज्ञान शाखा सायन्स साठी घेतलेला आहे. त्याच्यानंतर NTD यांचा जो आहे तो प्रवर्ग आहे तो घेतो आपण. नंतर ह्या ताईंना 30% आरक्षण मिळते महिलांचं, ते आपण इथं घेतलेलं आहे. यांचा जो स्कोअर आहे तो 100 आहे आणि आता यांचा आपल्याला निकाल बघायचा आहे. म्हणजेच यांचं जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ते काय येते, तर त्यांनी इथं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये लो चान्स आहे. झेडपीच्या शाळेमध्ये तर पॉसिबलच नाही आहे, लो चान्स आहे. पण खाजगी अनुदान प्राप्त ज्या शाळा आहेत याच्यामध्येही यांना 100% अनुदान शाळा मिळणं कठीण आहे. 20 ते 40% हे ज्या टप्पा अनुदानावर शाळा आहेत यामध्ये त्यांचं नाव निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणात येऊ. पुढे घेऊ आपण पुढचं आणखी आपल्याला काही याच्यामध्ये ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंट्स बॉक्स नुसार पुढच्या आमच्या ज्या महिला भगिनी आहेत OBC फिमेल TAIT स्कोर 142, BSc MSc मॅथ BEd आहेत आणि दोन्ही पेपर पास आहे, त्या नाशिकच्या आहेत. त्यांनी असं दिलेलं आहे याच्यामध्ये. तर माझं यांना सांगणार आहे की तुम्ही MSc BEd आहे, उत्कृष्ट तुमचं क्वालिफिकेशन आहे, तर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करा गणित विषय शिकवण्यासाठी. कारण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का की एकदा गट जर आपण खालचा घेतला तर वरचा गट बदलायसाठी मग आपल्याला पुन्हा ही TAIT ची परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे आपण वरच्या गटाचाच विचार करायला पाहिजे. यांची विज्ञान शाखा इथं आलेली आहे. त्याच्यानंतर
ज्यांचं ओबीसी आहे, तर आपण इथं इतर मागासवर्गीय ओबीसी आपल्याला घ्यायचं आहे. तर आपल्या लिस्ट मधून आपल्याला इथं इतर मागासवर्गीय आपण त्या महिला भगिनी आहेत, त्यामुळे यांना 30% आरक्षण आहे. आणि यांची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्यांनी MSc. यांचा जो TAIT स्कोअर आहे तो इथं मी टाकतो आहे. त्यांनी तो दिलेला आहे 142, 142 मार्क्स आहे त्यांना. आणि यांचा आता आपण निकाल बघूया. बघा, दोन्ही साईडला ग्रीन अक्षर दिसत आहेत, त्यामुळे यांना दोन्हीकडे म्हणजे सिलेक्शनची यांची प्रोबॅबिलिटी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये अत्यंत सुरक्षित आहेत, ह्या सेफ झोन मध्ये आहेत. 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. कागदपत्रे तयार ठेवा. खाजगी शैक्षणिक संस्था अनुदान प्राप्त, 100% अनुदानित फिक्स आहे तुमचं. तुम्हाला एकाच 3 या प्रमाणात तुमचं नाव 100% निवड यादीमध्ये येणार आहे. फक्त तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य तिथं जाऊन सिद्ध करावं लागणार आहे. पसंतीक्रम योग्य दिल्यास उत्तम अनुदानित शाळा सहज तुम्हाला मिळू शकते. असं एक त्यांची जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे त्याचा तो निकाल आहे, तो रिझल्ट आपण इथं बघितलेला आहे. पुढली जी आपल्याला कमेंट्स आलेली आहे, आजही आपण हा व्हिडिओ टाकल्यानंतर जे शिक्षक उमेदवार कमेंट्स करतील, पण सर्व लिहा. म्हणजे मला त्याचं जे हे तुम्ही आता सॉफ्टवेअर बघितलं, या सॉफ्टवेअर मध्ये काय काय गरज आहे याच्यामध्ये, या ऍप मध्ये त्या सर्व गोष्टी जर तुम्ही तुमच्या कमेंट्स मध्ये नमूद केल्या, तर आपल्याला त्याचं जे उत्तर आहे हे सॉफ्टवेअर जे सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ते देऊ शकते. पुढे बघा, MA पॉलिटिकल सायन्स BEd आहेत. म्हणजे 11-12चा आपल्याला यांचा गट घ्यायचा आहे. आणि त्या MA पॉलिटिकल्स आहेत, त्यामुळे वाणिज्य आणि कला शाखा घ्यावं लागेल, कारण तिथं त्या पात्र आहेत. पॉलिटिकल त्यांचा विषय आहे. कॅटेगरी त्यांची BJA आहे. आणि काही होप आहे का, त्यांनी मला असं विचारलेलं आहे. कॅटेगरी इथं आपण सिलेक्ट करू. BJA ही त्यांची कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर ते सर्वसाधारण उमेदवार आहेत. समांतर आरक्षण त्यांना नाही आहे. आणि त्यांचा जो TAIT स्कोअर आहे तो मी इथं नमूद करतोय. आणि त्यांच्या TAIT स्कोअर वरून त्यांना त्यांची जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ती आपल्याला काढायची आहे. 121 त्यांनी इथं त्यांचा TAIT स्कोअर सांगितलेला आहे. आता आपल्याला इथं निकाल बघायचा आहे. बघा, त्यांचं इकडेही सेफ झोन मध्ये आहेत, अत्यंत सुरक्षित झोन आहे त्यांचा. 100% मुलाखती विना त्यांची निवड होऊ शकते, भेटतील आपण. आणि अनुदान प्राप्त मध्ये जे एकाच 3 प्रमाणात जी काही निवड यादी जाते, त्या निवड यादीमध्ये त्यांना त्यांचं नाव 100% येते आहे. पसंतीक्रम योग्य दिल्यास उत्तम अनुदानात शाळा सहज निवड होईल, असं हे ऍप सांगते आहे. आणि हे सिलेक्शन हे लक्षात. पुढे आपल्याला अजून काही कमेंट्स आलेले आहेत, त्या आपण घेऊया. आता हे जे आहेत यांचं असं म्हणणं आहे की सर, मला TAIT मध्ये 101 मार्क्स असून MA भूगोल आणि राज्यशास्त्रामध्ये असून BEd आहे, 6 ते 8 पेपर 2 त्यांचं क्लिअर आहे, कॅटेगरी OBC मेल आहे, अमरावतीमध्ये होईल का, असं त्याचं. तर असं परफेक्ट जिल्हा तर आपल्याला सांगता येणार नाही, कारण याच्यामध्ये आपण जिल्हा वार निवड यादी म्हणजे सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आपण याच्यामध्ये नाही आहे आपली. आपण जनरल मध्ये घेऊया. बघा, त्यांचं असं आहे की ते MA आहेत, त्यामुळे 11वी-12वीलाच कला किंवा वाणिज्य असं आपण त्यांची निवड केलेली आहे. किंवा त्यांचं असं म्हणणं आहे माझं 6 ते 8 ला होईल का, 6 ते 8 घेऊया. 6 ते 8 त्यांचं जे आहे पेपर 2 ते पास आउट आहेत.
त्याच्यानंतर विषय घ्यावा लागेल आपल्याला, सोशल स्टडी मध्ये ते येतील. त्यांचा प्रवर्ग त्यांनी दिलेला आहे तो आहे ओबीसी. आपण इथं ओबीसी प्रवर्ग घेणार आहे, इतर मागासवर्गीय सर्वसाधारण. इथं त्यांच्या TAIT चा स्कोअर त्यांनी दिलेला आहे 101. आणि आता आपल्याला हा निकाल बघायचा आहे, त्यांची जे सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी काय येते ते आपण बघू. स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी सांगितलं की नो चान्स, तो त्यांनी विचार करू नका, आपली प्रोबॅबिलिटी जे आहे ती इथं झिरो दाखवते. पण इकडे त्यांनी असं सांगितलंय की अत्यल्प संधी अनुदान प्राप्त मध्ये यांना आहे, असं डॉक्टर सांगू शकते. येऊ शकते 20% 40% मध्ये येईल, त्यामुळे आपण आशावादी राहणं फार आवश्यक आहे. त्यानंतर पुढे आहे, या ज्या महिला भगिनी आहेत त्यांची कॅटेगरी SC आहे. TIITचा स्कोर 109 आहे, BEd आहे, BA आहे आणि 1-2 पास आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे माझं 1 ते 5 ला होईल. ठीक आहे, आपण आपल्या या ऍप मध्ये यांचा स्कोर टाकून पाहू, यांची माहिती भरून त्याला बघायची आहे. बघा 1 ते 5 इकडे ऑल सब्जेक्ट येते. त्यांची जी कॅटेगरी आहे ती SC कॅटेगरी आहे. त्या महिला भगिनी आहेत त्यामुळे त्यांना समांतर आरक्षण आहे. आणि इथं त्यांचा जो आहे तो TAITचा स्कोर आपण टाकणार आहे तो 109 आहे. आणि यांचा आपल्याला आउट ऑफ 200 निकाल आता इथं बघायचा आहे. तर यांचं सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था ते यांच्यासाठी थोडस कठीण आहे, परंतु ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत, ज्या टप्पा अनुदानावर आहेत, त्या शाळांसाठी एकाच 3 या प्रमाणात यांचं निवड यादीमध्ये नाव नाव जाऊ शकते, असं हे सॉफ्टवेअर सांगते आहे. पुढं SEBCच्या महिला भगिनी आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन MSc मॅथ BEd आहे. तर यांचा सिलेक्शन चान्स आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयासाठी पाहावं लागेल 11वी-12वी साठी. बघा 11-12 विज्ञान शाखा त्यांनी त्यांचा प्रवर्ग दिलेला आहे तो आहे SEBC. तर SEBC प्रवर्गामध्ये आणि त्यांना समांतर आरक्षण सुद्धा आहे. त्यांचा स्कोअर यांनी दिलेला आहे 98. आणि आता आपल्याला निकाल बघायचा आहे. इकडे तर त्यांनी सांगितलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये तर कठीण आहे. मग पुढे आता मुलाखतीसह 20 ते 40% ज्या टप्पा अनुदानावर शाळा आहेत त्याच्या लिस्टमध्ये एकाच 3 या प्रमाणात त्यांचं नाव जाऊ शकतं. पुढचे आपले शिक्षक उमेदवार बंधू आहेत, त्यांचा स्कोअर आपण इथं करूया. सर त्यांचं म्हणणं आहे, सर माझा TAITचा स्कोअर 113 आहे, EWS आहे, DEd BEd आहे, MA इंग्लिश आहे आणि 1 आणि 2 पास आहेत ते. बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता यांची MA BEd आहे, त्यामुळे मी यांचं अगोदर कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघू आपण यांना, कारण MA BEd आहेत, इंग्लिश विषय आहे त्यांचा आणि त्यांचा जो प्रवर्ग आहे तो आहे EWS आहे. तर याच्यामध्ये EWS घेतलेला आहे आपण. सर्वसाधारण त्यांना समांतर आरक्षण नाही आहे आणि त्यांनी
इथं जो स्कोअर दिलेला आहे मला, स्कोअर मी इथं टाकतोय, त्यांचा स्कोअर आहे 113, 113. तर यांचा आता आपल्याला निकाल बघायचा आहे. आपलं हा जो अल्गोरिदम आहे हा काय सांगते ते आपण बघूया. कधी सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय फार कमी आहेत, असले तर तिथं विद्यार्थी संख्या नाही आहे, असा प्रकार आहे. तर अनुदानमध्ये यांना नक्की संधी मिळते. एकाच तीन या प्रमाणात यांचं नाव निवड यादीमध्ये जाणार आहे आणि तिथे यांना यांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार. पुढे आपल्याला आणखी याच्यावर एक दोन जे काही आहेत कमेंट्स आहेत ते आम्ही घेतोय. TAIT 144 ओबीसी महिला भगिनी आहेत, BA DED आहे, BA DED आहे, तर मी यांना या दोन गटासाठी यांचं हे होऊ शकते. यांना जर समजा मुलाखती विना लागत असेल तर 6 ते 8 घेऊ आपण. BA DED असल्यामुळे यांचा एक तर भाषा विषय असू शकते, त्यांनी विषय इथं नमूद केलेला नाही, त्यामुळे मी समाजशास्त्र हा विषय त्यांचा घेतो आहे. त्याच्यानंतर यांची कॅटेगरी इथे घेऊ आपण. यांची कॅटेगरी आहे ओबीसी, ह्या महिला भगिनी आहेत, त्यामुळे 30% यांना समांतर आरक्षण लागते आणि यांचा जो स्कोर आहे तो स्कोर आहे 144. यांचा आता आपल्याला सिलेक्शन प्रोबॅबिलिटीचा जो काही निकाल आहे तो इथे चेक करायचा आहे. बघा दोन्ही साईडला ग्रीन आहे, त्यामुळे अत्यंत सुरक्षित आहेत हे ताई, अभिनंदन यांचं. 100% मुलाखती विना यांची निवड होऊ शकते. त्याच्यानंतर खाजगी अनुदान प्राप्त मध्ये तर काही प्रश्नच येत नाहीत, एकाच तीन या प्रमाणात यांचं निवड यादीमध्ये सुद्धा नाव जाणार. पुढे BA DED आणि यांचा या ताईंचा जो विषय आहे तो इंग्लिश विषय आहे. तर BA DED आहे त्या आणि PET पेपर 2 पास आहेत. इंग्लिश विषय आहे, भाषा इंग्रजी घेतलेली आहे आपण. ओबीसी आहेत, महिला आहेत आणि यांचा इथं जो TAITचा स्कोअर आहे तो 114 आहे. तर यांचा आपल्याला निकाल बघायचा आहे. बघा, यांना स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे आणि मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, पण 20 ते 40% यावर म्हणजे या अनुदान प्राप्त शाळेमध्ये सिलेक्शन यादीमध्ये त्यांचं नाव जाऊ शकते सांगते आहे. तर भरपूर आपल्याला आणखी कमेंट्स आलेले आहेत, त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. बघा, TAIT स्कोअर 126 आहे आणि हे जे आपले आहेत शिक्षक उमेदवार यांनी म्हणजे ताई आहेत ह्या, पण यांनी यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता इथं अजिबात दिलेली नाही, त्यामुळे आपण याविषयी काही सांगत नाही. त्याच्यानंतर पुढच्या ज्या ताई आहेत त्यांना TAITचा स्कोअर त्यांचा 104 आहे, तर आपण TAITचा स्कोअर त्यांचा 104 आपल्याला घ्यायचा आहे. नंतर त्यांनी असं सांगितलेलं की ते NTC DED आहे, DED असल्यामुळे आपण इथं जो गट सिलेक्ट करू तो 1 ते 5 आहे, ऑल सब्जेक्ट आहे, NTC मध्ये आहेत, तर इथं NTC आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या ताई यांना 30% आरक्षण आहे, 104 यांचा स्कोअर असल्यामुळे आता आपल्याला यांचा सिलेक्शन प्रोबॅबिलिटी बघायची आहे. इकडे तर त्यांना संधी नाही म्हणते आणि खासगी अनुदान प्राप्त एकाच 3 नाव जाण्यासाठी अत्यल्प संधी आहे, हे सॉफ्टवेअर सांगते. फक्त विना अनुदान मध्ये त्यांना संधी मिळू शकते. तर अशा प्रकारे आपण जे काही हे आहेत, जे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी ज्या आपल्याला कमेंट्स टाकलेल्या आहेत त्याच्यावरनं आपण त्यांची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी
इथं चेक करतोय. बघा TAIT 137 आहे, DED आहेत आणि NTC मध्ये आहेत, महिला आहेत. तर बघा 1 ते 5च येणार आहे सर्व विषय. फक्त यांचा इथं आता आपल्याला स्कोअर चेंज करायचा आहे. 137 आहे, तर 137 आणि आता यांचा मला निकाल बघायचा आहे. त्यांची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी काय आहे ते बघायचं. दोन्ही साईडला ग्रीन आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ज्यामध्ये नगर परिषद येतात, महानगरपालिका झेडच्या आहेत, सेफ झोन मध्ये आहेत. त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्था याच्यामध्ये तर काही प्रश्नच येत नाहीत, कारण तिकडे जर डाव्या बाजूला सेफ झोन मध्ये आहेत तर इकडे एकाच 3 या प्रमाणात त्यांचं निवड यादीमध्ये नाव 100% येते. त्यांना त्यांचं अध्यापन ताकद सिद्ध करून त्यांना तिथं निवड मिळवावी लागणार. तर मित्र, अशा प्रकारे ज्या काही आपल्याला म्हणजे कमेंट्स आलेले आहेत, त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की आमची सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी काय राहणार आहे. बऱ्याचशा कमेंट्सला आपण उत्तर दिलं आहे. तुम्हाला सुद्धा ही माहितीची म्हणजे गरज वाटत असेल तर तुम्ही काय करा, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर खाली कमेंट्स मध्ये TAITचा स्कोर द्यायचा आपल्याला, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता द्यायची आहे, विषय द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेला तुम्हाला कुठला गट पाहिजे, 1 ते 5 पाहिजे, 6 ते 8 पाहिजे, तुमचं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार. त्याच्यानंतर तुम्हाला काही समांतर आरक्षण आहे, तर प्रवर्ग कोणता आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्यामध्ये नमूद केल्या तर या सॉफ्टवेअरचा आपण वापर करून सिलेक्शन प्रोबॅबिलिटी काढतो. सिलेक्शनचा आपला जो चान्स आहे तो आपण काढतो. हे अंतिम तुम्हाला पवित्र पोर्टल, हे बाकी 100% खरं आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे, हे आपण लक्षात घ्या. पण याचा वापर करून आपल्याला प्राधान्यक्रम कसे भरायचे त्याचा पूर्व हा एक स्टडी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याला लाईक करा, तुमच्या शिक्षक उमेदवारांना शेअर करा आणि मी जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे जे शेअर करतो मला. तर आजच्या या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रा.